पण नक्कीच पुढच्या 90 दिवसामध्ये मी दिलेले सगळे कार्यक्रम राबविण्याचा आणि मी सांगितलं तसं दोन्ही तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आवर्जून लक्ष घालून इट विल बी अ मॅरेथॉन आणि आम्ही नक्कीच काम करून या महाराष्ट्राला प्रगतीच्या पथ्यावर नेण्याकरता मान्य मुख्यमंत्री मागे गंभीरपणे आम्ही काम करतो. दुसरीकडे ओबीसी वसती जे गृह आहेत त्यामध्ये जात पडताळणीचे सर्टिफिकेट त्यांना ऑनलाईन पद्धतीने करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अगोदर पण चालू होतं, पण कित्येक वेळेस काय होतं की काही डॉक्युमेंट्स लोक कमी देतात, त्याच्यामुळे मग ते ऑफलाईनला येतात. नाही तर ऑनलाईन पद्धती अगोदर पण होती, आताही आहे, पण त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो. आणि त्या पद्धतीने सर्टिफिकेट मिळवणे त्यामध्ये ज्या थोड्या अडचणी होत्या त्याच्यामध्ये आम्ही बरेचशा आता सिम्प्लिसिटी केलेली आहे. नक्कीच आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये व्हेरिफिकेशन करून मुलांना ताबडतोब जात पद्धतीने सर्टिफिकेट मिळतात. गडचिरोलीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कार्याचं आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा कौतुक केलेलं आहे. काही प्रकारे पाहता स्वतः ट्विट करत पंतप्रधानांनी अभिनंदन केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट किंवा उत्तम अशी कामगिरी. आणि नक्सलेट्सना आज सरेंडर करून घेणं, आणि तुम्हाला माहिती आहे त्यांचे विचार वेगळे असतात, ते नेहमी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज चालवण्यामध्ये इंटरेस्ट असतो. पण काल ज्या पद्धतीने ते सगळे सरेंडर झाले आणि त्यांनी संविधान हातात घेऊन ज्या पद्धतीने आज या देशाचं संविधान हे सर्वात महत्वपूर्ण विचार, आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं होतं, ते संविधान घेऊन त्यांनी आज सरेंडर झालेले. नक्कीच त्यांच्या जे परिवर्तन त्यांच्या झाले असे अनेक दुसरे पण असतील, ते नक्कीच ते बघून ते पण त्यांना सरेंडर होतील आणि या देशामध्ये नक्षलवादी संपेल असं मला नक्की करा. सर, वडेट्टीवारांनी एक टीका केली आहे की भुजबळ जे आहेत ते ओबीसी नेते आहेत, परंतु त्यांना डावललं गेलं, त्यांचा फक्त वापर जो आहे तो मागच्या काळात केला गेला ओबीसी नेते म्हणून, आणि आता मात्र डावललं गेलंय. नेमकं काय तुमचं काय म्हणतं? असं नाहीये. नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब हे त्यांच्याबद्दल विचार करतील. नक्कीच त्यांना योग्य ते स्थान मिळेल. ठीक आहे सर, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.